नमस्कार मित्रांनो, सध्या आपल्या सगळ्यांच्याच घरी महावितरणकडून जुने वीज मीटर बदलून एक नवीन डिजिटल मीटर बसवले जात आहे, ज्याला TOD मीटर असे म्हणतात, म्हणजे टाइम ऑफ डे मीटर म्हणतात। पण हे मीटर नक्की काय आहे, यामुळे तुमचे वीज बिल वाढणार की कमी होणार, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे याचा वापर अचूक मोजला जाईल किंवा नाही हे आपण बघणार आहोत। या मीटरचा वापर करून तुम्ही तुमचे वीज बिल कसे वाचू शकता, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग व्हिडिओला आता सुरुवात करूया। मित्रांनो, आतापर्यंत आपले जुने मीटर फक्त तुम्ही महिनाभरात एकूण किती वीज वापरली एवढीच नोंद ठेवायची, पण आताचे हे नवीन TOD मीटर खूप स्मार्ट आहे। हे मीटर तुम्ही दिवसाच्या कोणत्या वेळेत किती वीज वापरली याची मिनिटाची नोंद ठेवते। या प्रणालीमध्ये दिवसाचे 24 तास वेगवेगळ्या भागात विभागले जातात। सोप्या भाषेत सांगायचे तर जेव्हा संपूर्ण राज्यात विजेची मागणी खूप जास्त असेल, पीक हॉर्स, तेव्हा विजेचा दर थोडा महाग असतो, आणि जेव्हा मागणी कमी असते, ऑफ पीक हॉर्स, तेव्हा वीज खूप स्वस्त दराने मिळते। मित्रांनो, या मीटरचे 6 मुख्य फायदे आहेत। चला तर मग मित्रांनो, काय फायदे आहेत ते बघूया। सशक्त ग्राहक, यामुळे विजेचा वापर आणि खर्चावर तुमचे स्वतःचे नियंत्रण राहील। तसेच मित्रांनो, रिअल टाइम निरीक्षण, तुम्ही तुमच्या मोबाईलवर कुठेही बसून तुमचा चालू वीज वापर पाहू शकतात। तिसरा, अचूक बिलिंग, आता अंदाजे बिल येणार नाहीत, तुम्हाला 100% बरोबर आणि व्यवस्थितच बिल येणार। मित्रांनो, चौथं म्हणजे अधिक सुरक्षा, वीज चोरी किंवा मीटरमध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्यास हे मीटर त्वरित महावितरण कंपनीला अलर्ट पाठवेल। तसेच मित्रांनो, स्मार्ट अलर्ट, तुमचा वीज वापर मर्यादेपेक्षा जास्त झाल्यास तुम्हाला मोबाईलवर अलर्ट्स मिळतील। 6वा म्हणजे सौर तास, सोलर हॉर्स, सर्वात महत्त्वाचा मुद्दा, सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत विजेचा वापर केल्यास तुम्हाला प्रति युनिट दरामध्ये विशेष सवलत दिली जाईल। मित्रांनो, आता आपण बघणार आहोत वीज बिलात बचत कशी करावी। आता पाहूया सर्वात महत्त्वाची टीप, ज्यामुळे तुमचे पैसे वाचतील। जर तुम्हाला तुमचे वीज बिल कमी करायचे असेल तर जास्त वीज खाणारी उपकरणे जसे की कपडे धुण्याचे वॉशिंग मशीन, पाण्याचा गिझर किंवा वॉटर हीटर, आणि तुमची इलेक्ट्रिक गाडी EV चार्जिंग, ही सर्व कामे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या सौर तासामध्ये सोलर हॉर्स करा। या वेळेत वीज स्वस्त असल्याने तुमचे महिन्याचे वीज बिल खूप कमी येईल। रात्रीच्या पीक हॉर्स, उदाहरणार्थ संध्याकाळी 7 ते 10 जास्त वीज वापरणे टाळा। मित्रांनो, विशेष म्हणजे महावितरण हे मीटर सर्वांना पूर्णपणे मोफत लावून देत आहे, यासाठी कोणते वेगळे पैसे देऊ नका। अधिक माहितीसाठी तुम्ही महावितरणच्या जवळच्या कार्यालयात किंवा महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता, किंवा जवळच्या महावितरण कार्यालयात जाऊन त्याची चौकशी नक्की करा। तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढील व्हिडिओ लवकरात लवकर आपण घेऊन येत आहोत। चला तर मग, धन्यवाद।